2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या 18 जागांवर आम्हीच लढणार, खासदार संजय राऊतांकडून स्पष्ट. तर काँग्रेसनं जागाच जिंकल्या नव्हत्या, त्यामुळे त्यांना शून्यापासून सुरुवात करावी लागेल, राऊतांचं वक्तव्य. देवेंद्र फडणवीसांना जवळचा चष्मा असल्यानं त्यांना राहुल गांधींच्या सभेतली गर्दी दिसली नाही. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा फडणवीसांवर पलटवार. राज्यातल्या सरकारनं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं, खासदार सुप्रिया सुळेंची टीका. तर शेतकऱ्यांसाठी न्याय मागितला म्हणून निलंबन, सुप्रिया सुळेंचा आरोप. सावनेर विधानसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता, सुनील केदार यांना तुरुंगवास झाल्यानं सावनेर विधानसभा रिक्त. प्रकाश आंबेडकरांचं महाविकास आघाडीच्या नेत्यांना पत्र, प्रत्येकी 12 जागा लढवण्याचा वंचित आघाडीचा महाविकास आघाडीला प्रस्ताव. ठाकरे, शरद पवार, खरगेंना पत्र पाठवत जागा वाटपाचा फॉर्म्युला सांगितला. मुंबईतील विकास कामांसाठीच्या निधी वाटपाचे अधिकार पालकमंत्र्यांना देण्याच्या राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाच्या निर्णयाला काँग्रेस नेत्यांचं उच्च न्यायालयात आव्हान. काँग्रेसकडून भारत न्याय यात्रेच्या यशासाठी प्रदेश प्रभारी महासचिवांना सूचना. तर इंडिया आघाडीमध्ये घटक पक्षासोबत मतभेद होईल अशी वक्तव्य टाळण्याचा सल्ला. लोकसभा निवडणुकीमध्ये संभाजीनगरचे तिकीट मागणारे अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे आज एकत्र येणार. अंबादास दानवेच्या व्हॅनिटी व्हॅनचं खैरे यांच्या हस्ते थोड्याच वेळात उद्घाटन होणार. अमोल कोल्हेंची आक्रोश रॅली आज बारामती लोकसभा मतदारसंघात, खासदार सुप्रिया सुळे रॅलीमध्ये सहभागी. बारामती शहरामध्ये अमोल कोल्हे यांची जाहीर सभा. मराठा समाजाच्या आंदोलनासाठी मुंबईतील मैदानांची पाहणी करण्यासाठी मराठा समाजाची मुंबईतील समन्वयकांसोबत बैठक. शिष्टमंडळ मुंबईतील मैदानांची पाहणी करणार. 20 जानेवारीला ओबीसी समाजाचे विविध मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन. मुंबईतील आझाद मैदानातील आंदोलनासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली. राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांना 6 महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता. राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे मुदतवाढीचा प्रस्ताव. यापूर्वी 8 मुख्य सचिवांना मुदतवाढ मिळालेली आहे. मुख्यमंत्री वॉर रूमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार यांचा राजीनामा. वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याची मोपलवार यांची माहिती. मुख्यमंत्र्यांनी मोपलवार यांचा राजीनामा स्वीकारल्याचीही माहिती. उद्योगपती गौतम अदानी यांनी घेतली शरद पवार यांची सिल्वरओक निवासस्थानी भेट. भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण. छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शिंदेगड सक्रिय. 11 जानेवारीला शिवसेनेकडून मेळाव्याचं आयोजन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजीनगरमधून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार. तिन्ही पक्षांमध्ये चांगला सुसंवाद आहे. पुणे जिल्ह्याच्या प्रश्नावर तिघेही मिळून तोडगा काढतील. न्यायालयामध्ये जाण्याची वेळ येणार नाही. आमदार मनीषा कायंदेंची निधी आरोपांवर प्रतिक्रिया. पदावर बसल्यानंतर विकासाचा अभिनय करण्यापेक्षा केंद्रातल्या सरकारकडे मान वर करून सवाल विचारता येत नाही. त्यांची लाचारी करण्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न रस्त्यावर येऊन मांडणं जास्त महत्त्वाचं, अमोल कोल्हेंची टीका. शरद पवार गटाचे रत्नागिरीचे माजी जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सुदेश मयेकर शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 7 ते 8 रुपयांनी कमी होण्याची शक्यता. पेट्रोलियम मंत्रालय आणि अर्थ मंत्रालयामध्ये याबाबत चर्चा झाल्याची माहिती. महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीकडून मंत्रालयातील गच्चीवरती सोलर पॅनल लावण्याची शिफारस. विजेसाठी लागणाऱ्या कोट्यवधी रुपयांची बचत होणार. मुंबई महानगरपालिका वरळी इंजिनिअरिंग हबजवळ भूमिगत पार्किंग बांधणार. 640 गाड्यांसाठी 216 कोटी 94 लाख रुपये खर्चून भूमिगत पार्किंग बांधलं जाईल. मुंबईतील जुहू, कोलाबा आणि बीकेसीमध्ये सर्वाधिक खराब हवा. एअर क्वालिटी इंडेक्स 200हून जास्त. मुंबईची हवेची पातळी खालावल्यानं अनेक ठिकाणी पाण्याची फवारणी यंत्रामार्फत हवेतील प्रदूषित घटक कमी करण्याचं काम सुरू. तर दररोज 1000 किलोमीटर रस्ते धुतले जाणार. राज्यात उद्यापासून जालना मुंबई रेल्वे मार्गावरती वंदे भारत ट्रेन धावणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करणार. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील 314 दागिन्यांची मंदिर समितीच्या ताळेबंदात नोंदच नाही. त्यामुळे मंदिर समितीच्या कारभाराची एसआयटी चौकशी करा, महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी. नंदुरबारमध्ये हमीभावापेक्षा कमी दरानं कापूस खरेदी होत असल्यानं कापूस उत्पादक शेतकरी संतप्त. मंत्र्यांना शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यास वेळ नाही, शेतकऱ्यांकडून खंत व्यक्त. राज्यामध्ये कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 300च्या पुढे. सर्वाधिक प्रकरणं मुंबईमध्ये. अकोल्यामध्ये कोरोनाच्या JN.1 या नव्या व्हेरिएंटचा पहिला रुग्ण आढळला. आरोग्य यंत्रणा सतर्क. महापालिकेकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. छत्रपती संभाजीनगरमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावात वाढ. एकाच दिवसात 8 कोरोना रुग्णांचं निदान. नागरिकांनी काळजी घ्यावी. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचं आवाहन.
हिंगोलीमध्ये थंडीचा जोर वाढला. थंडी वाढल्याने अंड्याचे दरही वाढले. किरकोळ बाजारात 100 रुपये प्रति डझन अंड्याचा दर. आतापर्यंत अंड्याचा हा सर्वाधिक भाव. मेट्रो 3 प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं काम 93.4% पूर्ण. तर प्रकल्पाच्या खर्चामध्ये तब्बल 57% वाढ. मुंबई मेट्रो व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांची माहिती. तर पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये मेट्रोचं उद्घाटन होण्याची शक्यता. मेट्रोच्या संचालन आणि देखभालीसाठी 155 कोटींच्या निधीची तरतूद. MMRDAचा निर्णय. समृद्धी महामार्ग जुलै 2024 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता. सार्वजनिक बांधकाम खात्यातल्या सूत्रांची माहिती. वीकेंड आणि ख्रिसमसच्या 3 दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सुमारे 10 लाख वाहनांची गर्दी. न्यू इयर सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलीस सतर्क. हॉटेल्स, रिसॉर्ट, फार्म हाऊसची तपासणी केली जाणार. नाशिक पोलिसांची माहिती. नाशिकचे तृतीयपंथी अयोध्येतील राममंदिर लोकार्पण सोहळ्याला जाणार. किन्नर आखाड्याला सोहळ्याचं निमंत्रण. गेल्या 4-5 दिवसांपासून अक्षता बनवण्याचं काम जोमानं सुरू. पंतप्रधान मोदींना नाशिकच्या काळाराम मंदिर देवस्थानचे निमंत्रण. अतिप्राचीन काळाराम मंदिराचं दर्शन घेण्याचं पंतप्रधान मोदींना निमंत्रण. तर 12 जानेवारीला पंतप्रधान मोदी नाशिक दौऱ्यावर. शिक्षणासाठी नदीपात्रातून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास. वाशिम जिल्ह्यातील विद्यार्थी जीवावर खेळत बुलढाणा जिल्ह्यामध्ये पोहोचतात. रुग्णांनाही खांद्यावर उचलून न्यावं लागतं. नदीवर पूल बांधून देण्याची मागणी. दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी बुलढाण्यातील 200 वृद्ध शेतकऱ्यांचं कडाक्याच्या थंडीमध्ये आमरण उपोषण. आंदोलनामध्ये वृद्ध महिला देखील सहभागी. राजापेठ पोलिसांनी चिनी मांजा विक्री करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलं. नायलॉन मांजामुळे अपघात होत असल्यानं पोलीस विभाग दक्ष. नायलॉन मांजाविरोधात नाशिक पोलिसांची कारवाई सुरू. मांजाची खरेदी विक्री, साठा, उत्पादन, वाहतूक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल. माजी मंत्री सुनील केदार यांचा हॉस्पिटलमध्ये मुक्काम संपला. वैद्यकीय तपासणीनंतर कारागृहात रवानगी. ठाण्यातील सिनेगॉग चौकात ज्यू धर्मीयांच्या प्रार्थनास्थळात बॉम्बचा ईमेल. प्रार्थनास्थळ प्रशासनाला हा मेल आलाय. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आणि तपास. पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्याची निर्घृण हत्या. महेश महादेव चंदनशिवे असं हत्या झालेल्या आरोपीचं नाव. पूर्व वैमनस्यातून 4 कैद्यांकडून हत्या करण्यात आल्याची माहिती. घोड्यांसाठी लागणारा साहित्य खरेदी करण्यासाठी सारंगखेडा घोडे बाजारामध्ये गर्दी. परराज्यातून अश्वमालक सारंगखेडा बाजारात दाखल. पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यातील काही गावांना भूकंपाचा धक्का. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. तळोजा औद्योगिक वसाहतीमधील केमिकल कारखान्याला भीषण आग. केम्सपॅक नावाच्या कंपनीला आग लागल्याची माहिती. यवतमाळ जिल्ह्यात पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला. 30 रुपयाचं पेट्रोल भरण्यावरून झालेल्या वादात हल्ला झाल्याची माहिती. नैरोबीहून मुंबईला आलेल्या केनियन महिला प्रवाशाला DRIच्या अधिकाऱ्यांकडून अटक. सामानाच्या तपासणीमध्ये 1500 ग्रॅम पांढरी पावडर जप्त. ही पांढरी पावडर कोकेन असल्याचा दावा. जालन्यातील बडी सडक येथील व्यावसायिकाच्या घरातील 43,77,000चा ऐवज चोरीला. घरातील नोकरानंच हात साफ केल्याची पोलिसांची माहिती. 3 महिला नोकर अटकेत. यवतमाळमध्ये ग्रंथदिंडीनं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाला सुरुवात. पुण्यातील कोथरूड येथून श्री नवनाथ सत्वतीर्थ प्रतिष्ठान अयोध्येला जाणार. रामनाम चालिसा लिहिलेल्या मार्बलचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पूजा. ते प्रतिष्ठान अयोध्येला मार्बल घेऊन जाणार. आपण नेहमीच खरं बोलत असल्यामुळे लोकांना वाईट वाटतं. खरं बोलण्याची फळं आपण भोगलेली आहेत. मात्र खरं बोलण्याची आजच्या काळामध्ये गरज आहे. जळगाव इथल्या कीर्तनात इंदुरीकर महाराजांचं वक्तव्य. देशातील 100 कर्तृत्ववान महिलांच्या यादीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेश. इंडिया टुडेनं 100 महिलांची यादी जाहीर केली. सुप्रिया सुळे यांचं नाव त्यामध्ये समाविष्ट. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.